नमस्कार। धनगर समाज संपूर्ण कातळी गाव याच्या वतीनं आम्ही दरवर्षी गजा नृत्याचं आयोजन करतो। त्याची सुरुवात शक्यतो आम्ही म्हाळाचा जो महिना असतो किंवा पहिला दिवस असतो त्या दिवसापासून आम्ही प्रत्येकाच्या घरी, ज्याच्या घरी म्हाळ असतो त्याच्या घरी गजा नृत्य करतो। त्याचसोबत जिथं घटस्थापना असते त्या दिवशी आमचं ग्रामदैवत स्वयंभूचं मंदिर आहे, तिथं आम्ही त्या दिवशी गजाचं नृत्य करतो। तसंच आमचा जो काही कार्यक्रम आहे हा जो 9 दिवस नवरात्रीत जो चालतो त्याप्रमाणे इतर सगळीकडे दुर्गादेवी बसली असते त्याचसारखं आमच्या घरी घटस्थापना झालेली असते प्रत्येकाच्या घरी। त्याचा आमचा जो मूळ देव आहे त्याचा जागर किंवा त्याचा जयघोष करण्यासाठी आम्ही पुन्हा 10व्या दिवशी इथं आमच्या एकत्र आम्ही आखरी मांडावर जमतो आणि त्यानंतर आमच्या सर्व समाजातील महिला, तरुण वर्ग, मुलं, म्हातारी कोतारी माणसं अशी सगळीजण आम्ही येऊन इथं आमच्या देवाला आमचं त्याचं नामस्मरण करण्यासाठी किंवा त्याचा जागर करण्यासाठी इथं आम्ही सगळी जमतो आणि त्याच निमित्ताने आम्ही इथं गजा नृत्य करतो। या गजा नृत्यामध्ये सगळ्यांना ठेक्यात चालण्यासाठी गज्जा, शौबय तसंच मूळ देवांना आपण जी काही नावं आहेत त्यांचं नामस्मरण करण्यासाठी प्रत्येक देवाची नावं घेऊन हरार चांग भलं असे आम्ही काही जयघोष करतो। आणि मूळ देवाला दर वर्षांच्या निमित्ताने ह्या वार्षिक जो आमचा दसरा सण आहे यामध्ये आम्ही सर्वांचं त्यांचं नामस्मरण करतो, त्यांची आठवण काढतो, त्यांना पुण्यस्मरण करतो। आता हे आमचा कार्यक्रम ह्याला आम्ही 9चं नवरत्न 10चं शिलेंगण म्हणजे असं दसरा म्हणून म्हणतो। मग दसऱ्यासाठी हा कार्यक्रम आम्ही उत्पन्न करतो। ह्या कार्यक्रमाचं कारण सुरुवात मूळ म्हणजे आमची ही जात धनगर समाज, आमचं मुक्काम कातळी आणि आमचा धनगर समाज असल्यामुळे ही आमची भटकी समाज आहे आणि भटकी समाज असल्यामुळे हे आम्ही मूळच्या देवाची ह्या दिवसातनं आम्ही दसऱ्याला आठवण तिची करतो आणि ती आठवण आम्ही जागवण्यासाठी, आठवण राहण्यासाठी कित्येक पिढीपासून चालत आलेला आहे। मग ज्या गावात गेला तिथं ते आमच्या गायी आखरी म्हणून एक मांड काढायचा ठरला, मूळच्या देवाची आठवण करायची ठरली। मग त्या लोकांनी काय केलं, आमच्या आई वडिलांनी, आजा पंजांनी आमच्या सुरुवातीपासून काय केलं की बाबा मूळच्या देवाला आम्ही आठवण करायची, ती कशी करायची, तर बाबा आम्ही काय कुठेतरी आपण सर्वजण एक ठिकाणी बसूया आणि एक ठिकाणी बसून त्या मूळच्या देवाची मागली आठवण करूया की बाबा खरोखर आमच्या मूळच्या देवाची आम्ही आठवण करायला पाहिजे। मूळच्या देवाची आठवण करून त्याला काय असलेलं इथं नारळ बांधून ठेवूया, 12-5 उभं राहूया आणि त्या मूळच्या देवाची आठवण करीत आतापर्यंत आम्ही आमच्या आजा पंजापासून चालत आलं ते आम्ही आतापर्यंत चालवीत आलो आणि ह्याच्या पुढे या आमच्या मुलांच्याने चालवावं आणि आमच्या मूळच्या देवाची आठवणी राहावी असं म्हणून आमचं हे गजाचा कार्यक्रम आम्ही ठेवला। मग गजाचं चालू असताना ते ढोल वाजवणं, थाळा वाजवणं, मग त्याच्या तालावर ते आमसणारे गजा घालणारे नाचतात आणि ते नाचताना 5 गजांच्या नावाने चांग भलं, मूळच्या देवाच्या नावाने चांग भलं, जागच्या देवाच्या नावाने चांग भलं असं जे आम्ही काय म्हणतो ते ही आरती म्हणून म्हणतो आम्ही मूळच्या देवाची। आणि जो गजाचा कार्यक्रम ठेवल्यापासून आमची ही आता परंपरा चालत आलेली आहे।